सारे धमकी एकीकडे आणि तुमचे मार्क आमच्या हातात आहे. ही धमकी एकीकडे सुखान जगू बी देत नाहीत. येऊ का? तुझं काय आहे का? रोज आमच्या इकडेच कचरा टाकते. तुझ्या दारात जाऊन टाक ना कचरा. बोरचं पाणी घेतीस तेव्हा चांगलं वाटतंय आणि आम्ही कचरा टाकले तुला वाईट वाटायले का ग? पाणी घेतीस म्हणजे काय कचरा टाकतीस काय ग? काय धिंगाण लावलाय? ए यार बाबा तुझ्या बायकोला समजू की रे किती वरडुलेले आहे. अबे तू तुझ्या बायकोला समजावून सांग ना मग कचरा कशाला टाकायला इकडे आमच्या दारात. अरे कचरा टाकला म्हणजे काय झालं? बोरचं पाणी घेत नाहीत का? आंघोळ कशाला करतोस रोज? तुले बोललायस रे, तुला दाखवतो, तू ये तिकडून बाहेर. ये लय बाहेर नाहीस. आलो ग. हा चल. माय आपल्यामुळे त्यांचं भांडण लागते आता. माय उगच भांडलो बा आपण जोर जोरानं. काय बोललाल तास रे? हा 150 आहेत माझ्याकडे. माझ्याकडे बी आहेत की 150. चल ना मग झाली 300. संपत नाही बा. यार मी रोजचा आहे कचरा पुरा. निंगरे थंडीमध्ये जास्त बाहेर फिरू नको तू, नाहीतर कसं असं करशील तू. बरं का? झोप आता. अभिनंदन भाऊ. हे वर्ष 2024 पण आपण यशस्वीपणे बरबाद केलं. हेलो, कशी आहे? अरे पिल्ला किससे बात कर रहे? आइटम से. हाँ कर कर कर. हॅलो, हा मग तुझा नवरा आला का? खोका मी अंट्या चांबतोय आणि शॉटी लोक सांभाळतोय लोका भाऊ. अर्धे पोरं आम्ही ताणून मारले, अर्धे पुष्पराज झुकेगा ना साला. बहुत दरारा बायका. काय झुकत नाही तू? हे काय तुमचा कलर फेकला मी. बापरे 2 रुपये भाऊ. झुकाचं नाही. थांब रे, इथं पैशाचा सवाल आहे. जास्त बोला तुम्ही. पुष्पा भाकऱ्या चहा असेल तर का माझ्याकडे काम आले. पण जाऊ नको, तुला अनुरागच्या आईची शपथ. अरे बापरे, त्यामध्ये अनुराग चायची शपथ दिली. बाय सच्ची मोहब्बत आहे, सच्ची मोहब्बत. तिच्यासाठी काही करतो मी. जा रे बा, मी येत नाही. अबे अनुराग तर माझ्या पोराचं नाव आहे. कोकणीच्या जास्त घरची गोष्ट चालू आहे. तुमचं एवढं वय झालंय, तुम्ही लग्न का करत नाही? नाही मला लग्नच करायचं नाही. ते का बरं? मी दूध द्यायला जातो ना 5 वाजता. मग ते सगळ्या बायका बिना मेकअपचं दूध घ्यायला येतात. त्यांना बघून माझी इच्छाच राहिली नाही लग्न करायची. मित्रांनो, तुम्हाला काय माहित झालं का? नाही रे, तुमच्या ह्या भावाचं लग्न जमलंय. पिंटू भाऊ, या बोकडावून तोंडाच्याला कोण पोरगी दिलो? आपण एवढे कामधंदे करतो, पैसे कमवतो, आपल्याला कोण पोरगी देणं अवघड आहे राव. कुणाची पोरगी आहे रे? ते राजूभाऊ नाहीत का, त्यांच्या फॅमिलीतली पोरगी आहे. तुम्ही दोघं इथंच थांबा, मी तुम्हाला पेढ घेऊन आलो. पिंटू भाऊ, तुम्ही ओळखता का त्या राजूला? चांगलंच ओळखतोय त्याला. इथं पुढल्या गल्लीत आहे घर. चला बर. त्या सौऱ्याला तुमच्या फॅमिलीतली मुलगी दिलाय का? चांगला मुलगा आहे. साखरपडा पण करून घेतलं. कशाचा चांगला पोरगा? निव्वळ बाद पोरगा. आमच्या अख्ख्या गल्लीतलं. दारू पितय, पत्ती खेळतय, मटका खेळतय, रात्रीच्या 4 पर्यंत आवारगी करत फिरतय. अजिबात पोरगी देऊ नका तुमची त्याला. फसताय बरं का तुम्ही, फसताय. तुम्हाला सांगलालो, लग्न मोडा तुम्ही, चक मोडा तुम्ही लग्न. आमच्या फॅमिलीतली मुलगी तुम्हाला अजिबात देणार नाही. लग्न मोडलं म्हणून समजा. मित्रा, आपलं 40 वय होऊन गेलंय. जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत कुठल्याच मित्राचं लग्न होऊ द्यायचं नाही. खरंय तुझं, खरंय. काय मग दाद्या एकटं खाऊन आला, काहीतरी मला बी खाऊ घाल. त्या मायला कोणाचं गंध अंडाय झालं रे भोसडीचं. हा आले तुम्ही दवाखान्यातून? तुम्ही डॉक्टरकडे गेले होते ना? सगळं दुखणं सांगितलं ना त्यांना? नाही, त्याबद्दल आम्ही काहीच चर्चा नाही केली. अच्छा. अर्धा द्या, कुठं फिरतोय निमेरात? दिवसभर बी दिसला नाही. थंडी बिन वाजत नाही का तुला? नाही वाजत.
कस काय सकाळी आंघोळ करताना गरम पाणी समजून गार पाण्याची अंगावर बादली ओतून घेतली. मग काय झालं? सकाळी जाग्यालाच मेलो मी. ही माझा आत्मा आहे आणि आत्म्याला थंड वाजत असते वय. ए शमन्यांनो चेष्टा केलती मोठा उठलेलो इडी जायची लागा. या काळजी घ्या. मग मित्रा जमलं वाटतं लग्न. वय जमलं की. चाल मग पार्टी दे. ए बाबा जाकी घरला पार्टी का बिर्टी. हो पाहुणं त्या राजूला तुमची बहीण दिलाय का? होय. कशाला दिलाय त्याला? निव्वळ बाद पोरग आहे, वाया गेलेली केस आहे. ए दादा आपली बहीण अजिबात त्या घरात द्यायची नाही. काय जरी झालं तर लग्न मोडलं. होय का? कॅन्सल. बसा पाहुणे. बसा ताई बसा. चौदा डायरेक्ट 120च्या स्पीड ना. येऊ नका आमच्या इकडे पुन्हा. मला पार्टी नाही म्हणतोस का? तुझं लगीनच कसं होतं बघतो आता. 40 नाही आता तुझं 60 वय होऊ दे. मला पार्टी दिल्याशिवाय तुझं लगीनच होत नाही.